आणि आज मालेगाव मधल्या याच कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ। अमित शहा यांनी या कार्यक्रमादरम्यान छगन भुजबळ यांना जवळ बोलावलं आणि आपल्या शेजारच्या खुर्चीवर बसवलं, हेही पाहायला मिळालं। व्यासपीठावर अमित शहा आणि छगन भुजबळ हे एकमेकांच्या शेजारी बसलेत। एका बाजूला एकनाथ शिंदे आहेत, दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ आहेत असं पाहायला मिळालं। त्यामुळे भुजबळ हे भाजपशी जवळीक साधतायत का या चर्चाही सुरू झाल्यात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज छगन भुजबळ यांचे बॅनर्स अमित शहा यांच्या स्वागताप्रित्यर्थ लागले होते। मात्र या बॅनर्समध्ये अनेक बॅनर्समध्ये अजित पवार यांचा फोटो गायब होता, त्यामुळे त्याही चर्चा सुरू झाल्या होत्या। आणि त्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस छगन भुजबळ यांना आपल्या बाजूला बसायला सांगितलं अमित शहा यांनी, त्यामुळे या चर्चा आणखी गडद झाल्या। त्यामुळे एका बाजूला छगन भुजबळ आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आणि मध्ये अमित शहा असं काहीसं व्यासपीठावरचं चित्र या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच पाहायला मिळालं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मालेगाव दौऱ्यावर आहेत आणि याच दौऱ्यामध्ये जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ यांनाही आमंत्रित करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत, भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत आणि त्याच चर्चांना या दृश्यांमुळे आता आणखी बळ मिळते। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी। प्रांजल, कविता, आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून छगन भुजबळ हे राष्ट्रवादीमध्ये नाराज आहेत। उघडपणे ते पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करत आहेत। विशेष म्हणजे ही सगळी व्यक्त करून छगन भुजबळ प्रांजल, तुमचा आवाज माझ्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये। जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही कृपया उत्तर पुन्हा देऊ शकाल? मला वाटतं काही तांत्रिक कारणांमुळे प्रांजलशी आपला संपर्क तुटलेला आहे। प्रांजल सध्या या घटनास्थळीच आहे ज्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रांजल, माझा आवाज पोहोचतोय? नाही, प्रांजलचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये। मालेगावच्या व्यासपीठावर छगन भुजबळ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यातली ही जवळीक बघून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चर्चांना सुरुवात झाली। याचं कारण स्पष्ट आहे, छगन भुजबळ गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं जे नवं सरकार स्थापन झालंय त्यामध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही, त्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत। ओबीसीचे महत्त्वाचे नेते म्हणून छगन भुजबळ यांची ओळख आहे आणि जर भुजबळ भाजपची जवळीक साधत असतील तर त्याचे राष्ट्रवादी काँग्रेसवर नेमके काय परिणाम होतात याबद्दलच्या सुद्धा चर्चा या निमित्तानं सुरू झाल्यात।